शिवसेनेचं आरक्षण सोडते नगराध्यक्ष पदाच्या जाहीर झालेली. सोलापूर जिल्ह्यातली काय स्थिती असेल शिंदे शिवसेनेची? शिंदे शिवसेना ही महायुतीतूनच प्रत्येक निवडणूक लढवणार आहे आणि जिल्ह्यात महायुतीला शिवसेना, भाजप, आरपीआय या प्रमुख पक्षांच्या युतीला चांगले यश मिळेल. बापू संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. बाळासाहेबांचा मृतदेहाची विटंबना चालू आहे. एका बाजूला रामदास कदम यांच्या पत्नीबद्दल बोललं जातंय. नक्की काय चालू आहे शिवसेनेच्या दोन्ही गटात? कालच्या झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी काँग्रेसमध्ये काम करत होतो. त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या जनतेला क्लेशदायक वेदना देणार आहे. निश्चितपणे मी एवढं सांगतो यात की त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातही 2 दिवस अशी चर्चा होती की साहेबांचं निधन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे, फक्त काही कारणामुळे जाहीर करायचं राहिलेलं आणि अफवा अशा असायच्या की ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी विधी करायचा आहे तिथे तयारी चालू आहे. काही ठिकाणी अशी अफवा असायची की अजूनही साहेब थोडं दुगदुगी आहे, जिवंत आहेत. अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळीच्या चर्चा होत्या. हे मात्र एका बाजूला सत्य आहे. ज्या अर्थी रामदास कदम साहेबांसारखे एवढे ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या अर्थी निश्चितपणे त्या ठिकाणी काही तथ्य निश्चितपणे असणे शक्य नाही. चौकशी झाली पाहिजे. निश्चितपणे त्यांनी आव्हानच केले चौकशी करा म्हणून कदम साहेबांनी. दुसऱ्या बाजूला रामदास कदमांच्या पत्नीबद्दल पण परबांनी आरोप केले, जाळलं की जळाल्या. रात्री मी टीव्हीवर बघितलं, कदम साहेबांच्या धर्मपत्नीच बोलत होत्या. स्टोव्हवर स्वयंपाक करताना त्यांचा पदराला फक्त आग लागली होती, फार काही इजा झाली नव्हती. त्यामुळं कुठला तरी धागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं परब बोललेत. ह्यात काय परवा बोलल्यात तथ्य नाही. कार्तिक एकादशीची महापूजा 2 नोव्हेंबरला होणार आहे. 2 उपमुख्यमंत्री राज्यामध्ये आहेत. एकनाथ शिंदेनी पूजा करावी अशी जागा. निश्चितपणे शासन या बाबतीत निर्णय घेईल, परंतु प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाची देणगी देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांची केलेली एक सेवा आहे. अनेक वारकऱ्यांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या, टोल नाके माफ केले, अपघातग्रस्तांसाठी वेगवेगळ्या धोरणं जाहीर केली. 2 दिवस मी पंढरपूरच्या फडकऱ्यांच्या संपर्कात आहे. त्या सर्वांचे मला फोन येत आहेत की शक्यतो शिंदे साहेबांना जाणं, आम्हाला त्यांचे आभार मानायचे आहे. बापू